नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामलिंग गुजर सर आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कोविड-19 या जागतिक महामारीमुळे घरी आहोत। आपले शिक्षण सुरू राहावे म्हणून मी पशुसंवर्धन व दुग्धतंत्रज्ञान MCVC विषयाअंतर्गत 12वी पेपर 2 मिल्क प्रोसेसिंग या पेपरवरती आधारित जे पाठ आहेत त्यावर आधारित व्हिडिओ मालिका सध्या बनवत आहे। सदर व्हिडिओ आपण आवडीने पाहत आहात, त्याचा अभ्यासासाठी तुम्हाला उपयोग होत आहे हे मला आपणाकडून वरचेवर समजत आहे। म्हणून मी व्हिडिओमध्ये अनेक बदल करत सुंदर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे। माझे सर्व व्हिडिओ रामलिंग गुजर AHDT व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत। दररोज अनेक जण हे व्हिडिओ पाहत आहेत। तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तात्काळ हवे असल्यास आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजे आपल्याला तात्काळ नवीन व्हिडिओची माहिती मिळेल। आपल्या सहकार्यामुळे मला हे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत आहे, त्याकरिता मी आपले आभार व्यक्त करतो। तसेच आपणा सर्वांना धन्यवाद देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाश्चरायझेशन या मुद्द्याकडे येणार आहोत। साधारण 1860 ते 1864 या काळामध्ये फ्रान्समध्ये जे मद्य असायचं, ज्याला आपण दारू म्हणतो, ती खराब व्हायची आणि ती लवकर खराब व्हायला लागल्यामुळं तो व्यवसाय थोडासा अडचणीत यायला लागला होता। त्यावेळेला लुईस पाश्चर या शास्त्रज्ञानं मद्याला 50 ते 60 अंश सेल्सिअस तापमानाला थोडा वेळ तापवलं आणि थंड केलं तर ते मद्य जास्त काळ टिकू लागलं। मग याच गोष्टीचा उपयोग पुढं डॉक्टर सॉक्सहेल्ट हे जर्मन शास्त्रज्ञ आहेत, यांनी 1866 मध्ये दुधावरती हा प्रयोग केला आणि दुधाचं पाश्चरायझेशन शोधून काढलं। आता दुधाचं पाश्चरायझेशन म्हणजे काय, तर दुधाला साधारणतः 63 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत, म्हणजे दूध किंवा दुग्ध पदार्थाच्या प्रत्येक कणाला 63 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत तापवणं व त्याच तापमानाला 30 मिनिटापर्यंत स्थिर ठेवणं किंवा 72 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत तापवून 15 सेकंदापर्यंत स्थिर ठेवल्यास व हे दूध लगेच 5 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानात थंड केल्यास या क्रियेला पाश्चरायझेशन असे म्हणतात। आता हे पाश्चरायझेशन नेमकं का करायचं, तर पाश्चरायझेशन करण्याचा मुख्य उद्देश आहे मानवाला पिण्यायोग्य आणि सुरक्षित असं दूध निर्माण करणं। आता सुरक्षित म्हणजे काय, तर त्या दुधामध्ये रोग उत्पन्न करणारे सूक्ष्मजीव नसणे आणि दुसरं आहे दुधाची टिकवण क्षमता वाढवणे, म्हणजेच दूध जास्त काळ टिकलं पाहिजे, म्हणजे दुधाला नासवणारे जे जीवाणू आहेत हे नष्ट करणे। हे दोन उद्देश ठेवून पाश्चरायझेशन हे दुधाच्या बाबतीतलं ठरवलं गेलं। मग आता या पाश्चरायझेशनच्या वेळी काय केलं जातं नेमकं, तर 3 मुद्द्यांचा विचार केला जातो। पहिलं, पाश्चरायझेशनमध्ये जास्तीत जास्त सूक्ष्मजीवांचा नाश करण्याचा प्रयत्न केला जातो। याच्यामध्ये मुख्य सूक्ष्मजीव जो मानलेला आहे, गृहीत धरलेला आहे, तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, याला TBचा जंतू असं म्हणतात। मग हा जंतू, कारण TBचा आजार दुधामार्फत पसरू शकतो, म्हणून या जंतूंचा नाश होणं हे गरजेचं आहे आणि साधारणतः 71 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत TBचे जंतू नष्ट होतात। दुसरं आहे दुधातील फॅटचं प्रमाण कमी होऊ न देणे। तर
जास्त तापवत गेलो आपण तर दुधातील फॅट नष्ट होते, हे निश्चित सत्य आहे. मग तापमान साधारणतः 71.66 जर झालं तर त्याच्या पुढं तापमान चाललं तर नक्कीच फॅट नष्ट व्हायला लागते, पण त्याच्या आत असेल तर फॅटच्या प्रमाणामध्ये फारसा फरक पडत नाही. आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये बघितलेली आहे ती म्हणजे फॉस्फेटेज विकाराचा पूर्णपणे नाश करणे. कारण या हाय टेम्परेचरला वाढणाऱ्या बॅक्टेरिया येतात, फॉस्फोलिटिक बॅक्टेरिया, आणि यांच्यापासून निर्माण होणारं जे विकर आहे हे फॉस्फेटेज विकर आहे आणि हे विकर नष्ट होणं गरजेचं आहे. मग या 3 गोष्टी या पाश्चरायझेशनमध्ये सांभाळलेल्या आहेत आणि हे सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. आता आपण पाश्चरायझेशनच्या पद्धती पाहणार आहोत. पाश्चरायझेशनच्या पद्धती 2 आहेत. एक बॅच किंवा बॅच होल्डिंग पद्धत आणि दुसरी आहे अखंडित किंवा त्यालाच HTST पद्धत असं म्हटलं जातं. आता बॅच होल्डिंग पद्धत याला इंग्रजीमध्ये लो टेम्परेचर लॉंग टाईम मेथड असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या पद्धतीमध्ये दुधाच्या प्रत्येक कणाला 63°C तापवून ते 30 मिनिटापर्यंत त्याच तापमानाला स्थिर ठेवतात आणि 5°C पुन्हा लगेच थंड करतात. या पद्धतीला बॅच किंवा होल्डिंग पद्धत असं म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पाश्चरायझेशनच्या पद्धती आहेत. त्या म्हणजे पहिली पद्धत आहे वॉटर जॅकेटेड व्हॅट, दुसरी पद्धत आहे वॉटर स्प्रे टाईप आणि तिसरी आहे कॉईल व्हॅट टाईप. आता आपण बॅच पद्धतीमधील वॉटर जॅकेटेड व्हॅट या पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. आता वॉटर जॅकेटेड व्हॅट यामध्ये डबल जॅकेटेड व्हॅटचा वापर केला जातो. ही व्हॅट स्क्रीनवरती आकृती तुम्हाला दिसत आहे. याच्यामध्ये जे भाग आहेत, मुख्य टाकी स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेली असते. त्याला वरच्या बाजूनं झाकण असतं, या टाकीला बाहेरच्या बाजूनं इन्सुलेशन असतं आणि त्याच्या बाहेरून माइल्ड स्टील किंवा आपण लोखंड म्हणतो त्या लोखंडाचा पत्रा बसवलेला असतो, त्याला कलर पण दिलेला असतो. आता या जॅकेटमध्ये म्हणजे मुख्य टाकी इन्सुलेशनच्या मध्ये एक गॅप असतो आणि त्याला जॅकेट म्हटलं जातं. या जॅकेटमध्ये गरम पाणी किंवा थंड पाणी सोडण्याची सोय असते. आता या व्हॅटमध्ये पंखा बसवलेला असतो दुधाला ढवळण्यासाठी. आता निळ्या रंगाने दाखवलेलं आहे ते दूध दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये ज्यावेळेला आपण दूध भरतो, टाकी भरल्यानंतर झाकण बंद करतात आणि जॅकेटमध्ये गरम पाणी सोडतात. हे गरम पाणी सोडल्यानंतर साधारणतः 30 मिनिटापर्यंत याला तसंच ठेवलं जातं आणि मग 30 मिनिटानंतर या जॅकेटमधलं गरम पाणी काढून घेतात बाहेर आणि त्या ठिकाणी 0°C थंड पाणी फिरवलं जातं, सोडलं जातं, ज्याच्यामुळं दुधाचं तापमान 4 ते 5°C कमी केल्या जातं. यामध्ये जो एजिटेटर आहे याचा वेग 15 ते 16 RPM या दरम्यान ठेवलेला असतो. या पद्धतीचा उपयोग आपल्याला थोड्या प्रमाणातील दूध पाश्चरायझेशनसाठी होतो. या पद्धतीला कुठल्याही प्रकारे तंत्रज्ञानाची गरज लागत नाही आहे. एक सोपी पद्धत आहे. या पद्धतीचा तोटा एकच आहे की या पद्धतीमध्ये पाश्चरायझेशनसाठी लागणारा वेळ खूप जास्त आहे. याच्यामुळं या पद्धतीचं थोड्या प्रमाणातील दूध हाताळणीसाठी मात्र ही पद्धत अतिशय उपयुक्त अशी पद्धत आहे. जॅकेटेड व्हॅटमध्ये आता बघा प्रवाह जो गरम पाण्याचा आहे तो त्यामध्ये आला आहे आणि मुख्य टाकीमध्ये दूध भरलेलं आहे. या पद्धतीनं जॅकेटची क्रिया ही आपल्याला इनडायरेक्ट हीटिंगसाठी वापरता येऊ शकते. बॅच पाश्चरायझेशनची दुसरी पद्धत आहे वॉटर स्प्रे टाईप पाश्चरायझेशन. आता या पद्धतीमध्ये ज्या टाकीमध्ये दूध आणि दुग्ध पदार्थ साठवलेले आहेत
या टाकीच्या पृष्ठभागावर पाईपमधून स्प्रे गरम पाण्याचा केला जातो. टाकीतल्या दुधाला सतत ढवळत ठेवल्या जातं. बाहेरच्या बाजूनं जो स्प्रे पाण्याचा पडत आहे त्या पाण्यामुळं आतमधलं दूध पूर्णपणे गरम होतं. हे 63°C गरम साधारण 30 मिनिटापर्यंत ठेवल्या जातं आणि त्यानंतर मग या दुधाला 5°C किंवा त्यापेक्षा कमी तापमानाला याच पद्धतीनं म्हणजे टाकीच्या बाहेरच्या पृष्ठभागावर थंड पाण्याचा प्रवाह सोडला जातो किंवा तुषार सोडले जातात आणि टाकीमधलं दूध 5°C पर्यंत थंड करून घेतल्या जातं. आता स्क्रीनवरती तुम्हाला जे उपकरण दिसत आहे हे उपकरण वॉटर स्प्रे टाईप पाश्चरायझेशनचं अखंडित उपकरण आहे, ज्याच्यामध्ये बाटल्यांमध्ये दूध पाश्चराईज करण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो किंवा थोड्याशा मोठ्या कॅनमधनं पण आपल्याला या यंत्राच्या मदतीनं दुधाचं पाश्चरायझेशन करून घेता येऊ शकतं. आता आपण पुढची बॅच पद्धत पाहतोय, कॉईल व्हॅट टाईप पाश्चरायझेशन. आता या पद्धतीमध्ये उपकरणांची रचना बघा. मुख्य इन्सुलेटेड टँक असतो, याच्यामध्ये पाश्चरायझेशन कॉईल बसवलेली आहे. या उपकरणात व्हॅटच्या तळाला इलेक्ट्रिक हीटर बसवलेला असतो, वरच्या बाजूनं पण एक हीटर बसवलेला असतो. या टँकला म्हणजे कॉईलला दुधाचा पुरवठा दुधाच्या टाकीमधून केला जातो. हा अखंडित पुरवठा या टाकीमध्ये केलेला असतो आणि या पाईपमधून दूध बाहेर पडण्यासाठी ज्या वेळेला व्हॅटमध्ये या पाईपमधून दूध पास व्हायला लागतं त्यावेळेला त्याला दुधाला 63°C तापमान प्राप्त होतं आणि याच तापमानाला दुधाला या पाईपमधून बाहेर पडण्यासाठी साधारणतः 30 मिनिटाचा कालावधी लागतो आणि मग त्यानंतर हे दूध बाहेर पडतं आणि तेच पाश्चराइज दूध बॅच पद्धतीनं पाश्चरायझेशन झालेलं दूध आपल्याला उपलब्ध होतं. पण याच्यामध्ये शीतकरणासाठी एक वेगळी टँक आपल्याला ठेवावी लागते, ज्याच्यामध्ये शीतकरणाची क्रिया दुधाची करून घ्यावी लागते. तर ही पद्धत झाली कॉईल व्हॅट टाईप. आता आपण पाश्चरायझेशनची अखंडित पद्धत पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे HTST पाश्चरायझेशन. आता HTST पाश्चरायझेशन म्हणजे काय? हाय टेम्परेचर शॉर्ट टाईम, म्हणजे जास्त तापमान कमी वेळ. या पद्धतीमध्ये दुधाला 72°C 15 सेकंद तापवतात आणि लगेच 5°C थंड करतात. आता ह्या पद्धतीचं अस्तित्व का निर्माण झालं? तर बॅच पद्धतीला बऱ्याच अंशी मर्यादा आहेत. कारण त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण खूप कमी राहतं, गुणवत्ताही चांगली मिळत नाही, खर्चही जास्त येतो आणि त्यामुळं अशा पद्धतीचा जर वापर केला तर आपल्याला जास्तीत जास्त दुधावरती याचा फायदा मिळवता येऊ शकतो. जेणेकरून अखंडित पद्धतीनं जर आपण दुधाचं पाश्चरायझेशन करायला लागलो तर याच्यामध्ये आपल्याला होमोजनायझर ॲड करता येतो, म्हणजे होमोजनायझरचा उपयोग करता येतो. रिजनरेशन विभाग यामध्ये आहे, याच्यामुळं आपल्याकडं उष्णतेची बचत होऊ शकते आणि जास्त प्रमाणात किती दूध असलं तरी त्या प्रमाणात त्या दुधावरती पाश्चरायझेशनची क्रिया आपल्याला करून घेता येते. यामुळं या पाश्चरायझरचा वापर आधुनिक डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. आता आपण HTST पाश्चरायझेशन, जी आपण अखंडित पद्धत म्हणतो, त्या पद्धतीचा अभ्यास आपण आता करणार आहोत. या पद्धतीतील मुख्य विभाग अगोदर मी तुम्हाला सांगतोय. पहिला आहे फ्लोट कंट्रोल बॅलन्स टँक, त्याच्यानंतर रिजनरेशन सेक्शन हा सेक्शन आहे. पुढचा सेक्शन आहे हीटिंग सेक्शन, त्याच्यानंतर हा
होल्डिंग विभाग आहे. होल्डिंग विभागानंतर फ्लो डायव्हर्जन वाल आहे. या फ्लो डायव्हर्जन वालचं कार्य अगोदर लक्षात घ्या. फ्लो डायव्हर्जन वाल जर दुधाचं तापमान 72 अंश सेल्सिअस झालं तरच त्या दुधाला पुढे प्रवेश देतं, अन्यथा त्या दुधाला फ्लोट कंट्रोल बॅलन्स टँक मध्ये पाठवतं. त्याच्यानंतर पुढचं सेक्शन आहे हीटिंग विभाग. या हीटिंग विभागामध्ये गरम पाण्याचा किंवा वाफेचा वापर करून गरम केला जातो दुधाला. त्याच्यानंतरचा विभाग आहे कूलिंग विभाग. याच्यामध्ये दुधाला थंड बनवण्याचं काम. पुढचा विभाग आहे चिलिंग विभाग, म्हणजे 0 ते 4 अंश सेल्सिअसला दुधाला थंड बनवणे. आता याचा प्रवाह कसा आहे पहा. दूध मुख्य टाकीमध्ये साठवलेलं असतं, जे कलेक्शन सेंटरवरून किंवा सोसायटीकडून डेअरीला प्राप्त झालेलं असतं. ते दूध या टँकमध्ये थंड करून भरून ठेवलं जातं. आता हे थंड करून भरून ठेवलेलं दूध प्रथमतः या फ्लोट कंट्रोल बॅलन्स टँकमध्ये प्राप्त होतं. आता या फ्लोट कंट्रोल बॅलन्स टँकचं वैशिष्ट्य आहे, याच्यामध्ये फ्लोट बसवलेला असतो. हा फ्लोट दुधाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतो. आता दुधाची पातळी नियंत्रित असणं का गरजेचं आहे, तर पाश्चरायझेशनला जे दूध लागणार आहे तर ते सतत आणि एकाच निश्चित दाबानं प्राप्त होणं गरजेचं असतं. तर याच्यानंतर हे दूध या मार्गातून, या पाईपमधून असं पुढे येतं आणि ते पंपाच्या मदतीनं रिजनरेशन सेक्शन मध्ये जातं. आता या रिजनरेशन सेक्शनचा उपयोग असा होतोय की एका बाजूनं गरम दूध असतं आणि दुसऱ्या बाजूनं कच्चं थंड दूध वाहत असतं. इथं काउंटर करंट फ्लो आहे. हा काउंटर करंट फ्लो मी तुम्हाला पुढे त्याची आकृती दाखवणारा एक छोटा व्हिडिओ त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. तर इथून या थंड दूध रिजनरेशन सेक्शन मध्ये गरम दुधाच्या संपर्कात आल्यामुळं, संपर्कात म्हणजे एका बाजूला गरम दूध आणि एका प्लेटच्या दुसऱ्या बाजूला थंड दूध प्रवाही असतं. तर या ठिकाणी या दुधाचं तापमान साधारणतः 45 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत वाढतं. कारण आपल्याला जवळपास दुधाला हीटिंग विभागामध्ये 72 डिग्री सेंटीग्रेडला तापवायचं आहे. मग आता हे दूध या रिजनरेशन विभागामधून, या पाईपमधून असं प्लेटच्या साईडनं येतं, ते हीटिंग विभागामध्ये येतं. आता हीटिंग विभागामध्ये रचना असते ती म्हणजे हीटिंग विभागामध्ये गरम पाणी वाफेच्या मदतीनं बनवलं जातं. या ठिकाणी इथं मिक्सर आहे वाफ आणि गरम पाण्याचा, साध्या पाण्याचा, आणि मग जे पाणी त्यामधून खाली येतं ते पंपाला दिलं जातं आणि या पंपाकडनं हा प्रवाह असा वरच्या बाजूला पाठवलेला आहे. आता हा एका बाजूनं प्रवाह जातोय वरती आणि दुसऱ्या बाजूनं हे थंड दूध, म्हणजे थोडंसं 60 डिग्री सेंटीग्रेडचं गरम झालेलं दूध या प्लेटच्या दुसऱ्या बाजूनं वाहत खालच्या बाजूला येत आहे. या सेक्शन मध्ये दुधाला हीटिंग विभाग आहे. या ठिकाणी 72 अंश सेल्सिअस पर्यंत तापवलं जातं. आता हे हीटिंगचं जे पाणी, गरम झालेलं पाणी थंड होत जातं थोडं थोडं, तर ते पाणी परत गरम होण्यासाठी या पद्धतीनं वरती जातं आणि या मिक्सरला परत येतं आणि या ठिकाणी परत एकदा ते पाणी गरम केलं जातं. साधारणतः 80 ते 82 डिग्री सेंटीग्रेडचं गरम पाणी अपेक्षित असतं आणि तेवढं पाणी या पाईपमधून परत पुन्हा मोटारच्या मदतीनं पाश्चरायझर मध्ये पाठवल्या जातं. आता हे जे दूध आहे 72 अंश सेल्सिअसला तापलेलं, हे दूध या पाईपमधून, हे मोठ्या पाईप्स असतात किंवा प्लेटची रचना केलेली असते त्यामध्ये येतं. या भागामधून या दुधाला प्रवाही होण्यासाठी किंवा इथपर्यंत येण्यासाठी, ज्या ठिकाणी फ्लो डायव्हर्जन वाल्व दाखवलेले आहे तोपर्यंत येण्यासाठी त्याला साधारणतः 15 ते 16 सेकंदाचा कालावधी लागतो. म्हणजेच दुधाचं तापमान 72 अंश सेल्सिअस 16 सेकंदापर्यंत राहतं. आणि जर असं नसेल तर मात्र फ्लो डायव्हर्जन वाल्व त्याचं काम करतं की कमी तापलेलं दूध या पाईपमधून सरळ फ्लोट कंट्रोल बॅलन्स टँकला पाठवतं आणि मग हे दूध परत रिजनरेशन सेक्शन आणि हीटिंग विभाग इथून परत येतं. मग परत होल्डिंग विभागामध्ये 16 सेकंद आणि मग नंतर जर 72 अंश सेल्सिअस आणि 16 सेकंद हे दोन्ही अटी पूर्ण केल्या असेल
तर ते दूध मग पुढे या मार्गाने म्हणजेच या पाईपमधून पाश्चरायझरच्या रिजनरेशन सेक्शनमध्ये पाठवल्या जातं. आता या रिजनरेशन सेक्शनचा उपयोग कसा आहे बघा, की हे दूध रिजनरेशन सेक्शनमध्ये येतं. हे 72°C दूध आहे आणि इकडनं मात्र आपण सोसायटीकडून खरेदी केलेलं दूध हे थंड करून ठेवलेलं असतं 4°C. तर या दोन दुधामध्ये उष्णता म्हणजे थंड दुधाला गरम करणं आणि या गरम दुधाला आपल्याला थंड करायचंच आहे. तर याला थंड करणं, या दोन्ही दुधाच्या तापमानाचा उपयोग इथं केला जातो आणि हाच मोठा फायदा या यंत्रामुळं उत्पादकांना किंवा इंडस्ट्रीला मिळत आहे. त्याच्यामुळंच पाश्चरायझेशनचा जो खर्च आहे तो अतिशय कमी खर्च यामध्ये येतो. कारण इकडं 45°C पर्यंत दूध तापतं आणि हे दूध थंड होताना सुद्धा साधारणतः इथं 35 ते 40°C पर्यंत थंड होतं. म्हणजे पाश्चराइज झालेलं दूध आपल्याला 4°C थंड करायचं आहे, तर इथं 40°C पर्यंत हे थंड झालेलं असतं आणि मग या विभागामध्ये 40°C पर्यंत थंड झालेलं दूध थंड पाण्याच्या मदतीनं पुन्हा त्याचं टेम्परेचर 20°C पर्यंत आणतात. आता इथं या बर्फाचं पाणी किंवा थंड पाणी या सेक्शनमध्ये फिरवलेलं असतं. तर या सेक्शनमध्ये पाणी फिरवत असताना हे काउंटर करंट असतो, म्हणजे या बाजूकडनं पाणी खालच्या बाजूला येतं आणि हे परत वरती याच टँकमध्ये जातं. इथं थंड पाणी आहे. आता पुढच्या सेक्शनमध्ये दूध येतं तो म्हणजे चिलिंग सेक्शन, ज्या ठिकाणी अतिशय कमी तापमानाचं पाणी या टाकीमधलं या बाजूनं खाली येत राहतं आणि मग याच्या मदतीनं दुधाचं तापमान हे जवळपास 3 ते 4°C पर्यंत कमी केलं जातं आणि असं थंड झालेलं दूध बाहेर मग येतं. त्यालाच आपण पाश्चराइज दूध म्हणतो. हे दूध एका टँकमध्ये साठवून ठेवलं जातं आणि त्या टँकमध्ये दूध साठवून पुन्हा त्या दुधाला पॅकिंगसाठी वापरल्या जातं. तर साधारणपणे HTST पाश्चरायझरचा प्रवाह हा या पद्धतीनं असतो. स्क्रीनवरती तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे. याच्यामध्ये उजव्या बाजूनं कूलिंग सेक्शन, हीट रिकव्हरी सेक्शन आणि हीटिंग सेक्शन दाखवल्या जात आहेत. तर हीटिंग सेक्शनमध्ये गरम पाणी आणि दुधाचा प्रवाह आणि मग कूलिंग सेक्शनमध्ये थंड पाणी आणि दुधाचा प्रवाह आणि हीट रिकव्हरीमध्ये मात्र दोन्ही बाजूनं गरम दूध आणि थंड दूध याच्यामधून प्रवाही होत असतं. तर हे याच्यामध्ये तुम्हाला आकृतीमधून व्यवस्थित दिसत आहे. तर अशा पद्धतीनं HTST पाश्चरायझरमधील प्रवाह आणि त्याची रचना आणि अखंडित पद्धतीचा फायदा आपल्याला मिळत आहे. यानंतर पाश्चरायझेशनची पुढची पद्धत आहे व्हॅक्यूम पाश्चरायझेशन. आता यालाच व्हॅक्रिएशन किंवा व्हॅक्यूम पाश्चरायझेशन असं म्हटलं जातं. या व्हॅक्यूम पाश्चरायझेशनचं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये कमी दाबावरती सरळ वाफेच्या मदतीनं दुधाचं पाश्चरायझेशन करून घेतलं जातं. सर्वप्रथम ही पद्धत न्यूझीलंडमध्ये मुरे डेव्हेडोरिया रिझर्स लिमिटेड यांनी शोधली. या उपकरणामध्ये क्रीममध्ये असणारा जो काही वास असतो तो वास कमी केला जातो. आता या यंत्रामध्ये आता इथं ॲरो तुम्ही पाहताय त्या ठिकाणी क्रीम येतं. क्रीम आल्यानंतर त्याला प्रीहीटरमध्ये गरम केलं जातं. त्याच्यासाठी डायरेक्ट स्टीम त्याच्यामध्ये इंजेक्ट केली जाते. आता हे व्हेसल नंबर 2 आणि व्हेसल नंबर 3मध्ये हे क्रीममधले व्होलाटाईल गॅसेस म्हणजे त्याच्यामध्ये असणारा जो वास आहे तोही कमी केला जातो आणि ते क्रीम साधारण 94°C पर्यंत तापवल्या जातं आणि 94°C पर्यंत तापवलेलं क्रीम पुढं व्हेसल नंबर 4मध्ये येतं. आता या व्हेसल नंबर 4मध्ये क्रीम आल्यानंतर त्या ठिकाणाहून परत त्या क्रीमला पंपाच्या मदतीनं म्हणजे या ठिकाणी काही गॅसेस असतील तर तेही रिमूव्ह केल्या जातात, काढून टाकल्या जातात. क्रीममधला वास कमी होतो आणि व्हेपर्स पण काही अंशी तिथं काढून घेतल्या जातात आणि ते व्हेपर्स
प्रीहीटरकडे पाठवल्या जातात. म्हणजे येणारं जे क्रीम आहे त्याला गरम केलं जातं आणि मग पंपाच्या मदतीनं या क्रीमला व्हेसल नंबर 1 मध्ये आणल्या जातं. या ठिकाणी क्रीमचं तापमान किंवा दुधाचं तापमान 98 डिग्री सेंटीग्रेड. फक्त या प्रोसेसला 10 सेकंदाचा कालावधी लागतो. आता इथं 98 डिग्री सेंटीग्रेडचं क्रीम वाफेसह आणि कंडेन्सेटसह व्हेसल नंबर 2 मधून परत इकडं व्हेसल नंबर 5 मध्ये येतं आणि व्हेसल नंबर 5 मध्ये मात्र क्रीम बाहेर पडतं. या ठिकाणी या क्रीममधले सगळे गॅसेस निघून गेलेले असतात. फक्त एकच आहे की याच्यामध्ये थोडंसं क्रीममध्ये जे काही वाफ मिसळलेली असते आणि ते जे गॅसेस असतात तर हे काढणं कठीण असतं. तर त्याच्यासाठी 2 स्टेज इजेक्टर कंडेन्सरचा वापर केला जातो. याच्यामध्ये शुद्ध पाणी बाजूला केलं जातं आणि क्रीम पण वेगळं करून त्याचा उपयोग बटर निर्मितीसाठी, म्हणजे कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये व्होलाटाईल गॅसेस नसतात तर चांगल्या प्रकारचं बटर आपल्याला निर्माण करता येऊ शकतं. पाश्चरायझेशनची पुढची पद्धत आहे स्टॅसनायझेशन. पाश्चरायझेशनच्या या पद्धतीत दुधाचं पाश्चरायझेशन ट्युब्युलर हीट एक्सचेंजरमध्ये केले जाते. यामध्ये 3 कॉन्सेंट्रिक ट्यूब असतात. ही पद्धत फ्रान्समधील हेनरी स्टेसेनो यांनी शोधून काढली. या प्रक्रियेत मुख्यतः पाण्याने गरम केलेल्या पाईपमधून दुधास पाठवून उष्णता दिली जाते. हे पाईप अतिशय अरुंद असतात. यांची जाडी 0.6 ते 0.8 मिलीमीटर असते. यामध्ये दुधाचं तापमान 74 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवलं जातं व 7 सेकंद तापमानापर्यंत स्थिर ठेवतात आणि नंतर दुधाला 5 अंश सेल्सिअसला थंड करून साठवून ठेवतात. यानंतरची पद्धत आहे अल्ट्रा हाय टेम्परेचर पाश्चरायझेशन पद्धत. या पद्धतीमध्ये दुधाला न थांबवता सेकंदाच्या कमी किंवा अर्ध्या सेकंदापर्यंतच हे दुधाला 135 अंश सेल्सिअस ते 150 अंश सेल्सिअसपर्यंत तापवलं जातं. याच्यासाठी ही ट्युब्युलर आणि प्लेट हीट एक्सचेंजर अशा हीट एक्सचेंजरचा वापर केला जातो. यानंतर आपण आता पाश्चराइज दूध कशा पद्धतीनं तयार केलं जातं हे पाहणार आहोत. तर स्क्रीनवरती तुम्हाला पाश्चराइज दूध उत्पादनाचा धावता आलेख पाहायला मिळतोय. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे दुधाची स्वीकृती. स्वच्छ, ताजं, गोड, आल्हाददायक स्वाद असलेलं आणि कुठल्याही प्रकारचे वास नसलेलं, बाह्य घटक नसलेलं दूध, जे की भौतिक, रासायनिक आणि जैविक चाचण्यामधून पास झालेलं आहे, अशा दुधाची स्वीकृती करून त्या दुधाला 35 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापवावं. त्यानंतर मग त्याच्यावरती क्लॅरिफिकेशनची क्रिया करून त्यामधील घाण किंवा कचरा बाजूला करावा. या दुधाचं 5 डिग्री सेंटीग्रेडला शीतकरण करून साठवणूक करावी. त्याच्यामुळे दुधाची प्रत चांगली राहण्यासाठी मदत होते. यानंतर पुढं या दुधाचं प्रमाणीकरण आपण गेल्या पाठामध्ये व्हिडिओमध्ये पाहिलं. 4.5% फॅट आणि 8.5% SNF असलेलं दूध तयार करायचं. त्याच्यामधलं क्रीम काढून घ्यावं लागेल, तर क्रीम सेपरेटरचा वापर करू शकता किंवा क्रीम ॲड करून घेऊ शकता. तर ही प्रमाणीकरणाची क्रिया करायची. त्यानंतर या दुधाला होमोजनायझरच्या मदतीनं 2500 PSI ते सेकंड स्टेजमध्ये 500 PSI अशा पद्धतीनं 3000 PSI दाबाला 2 स्टेज किंवा सिंगल स्टेज होमोजनायझरच्या मदतीनं होमोजनाइज बनवून घ्यायचं आणि मग या दुधाला आपल्याकडं जी काही पद्धती उपलब्ध असेल त्या पद्धतीच्या मदतीनं पाश्चरायझेशन करून घ्यायचं. हे पाश्चरायझेशन HTST पद्धतीनं 72 अंश सेल्सिअसला 15 सेकंद किंवा LTLT पद्धत, ज्याला आपण बॅच होल्डिंग पद्धत म्हणतो, 63 डिग्री सेंटीग्रेडला 30 मिनिटापर्यंत या दुधाला तापवायचं आणि मग लगेच तात्काळ याला 5 डिग्री सेंटीग्रेडला थंड करायचं. मग हे दूध थंड झाल्यानंतर एका टँकमध्ये साठवून परत मग याचं पॅकिंग करून घ्यायचं पॅकिंग मशीनच्या मदतीनं. आणि मग जे पॅकिंग केलेल्या पिशव्या असतील किंवा आपल्याला जर तसंच दूध विक्री करायचं असेल तर आपण त्या दुधाला टँकमध्ये किंवा पॅकिंग केलं असेल तर कोल्ड स्टोअरमध्ये 5 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानाला विक्रीपूर्वी साठवून ठेवायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण
पाश्चरायझेशन. यामध्ये आपण पाश्चरायझेशनची व्याख्या, मानकांचं सूत्रीकरण, त्याच्यानंतर पाश्चरायझेशनच्या पद्धती, बॅच होल्डिंग आणि अखंडित. आता बॅच पद्धतीमध्ये आपण वॉटर जॅकेटेड व्हॅट, त्यानंतर आपण वॉटर स्प्रे टाईप, कॉईल व्हॅट टाईप, त्याच्यानंतर अखंडित पाश्चरायझेशन पद्धतीमध्ये HT-ST पाश्चरायझेशन, व्हॅक्यूम पाश्चरायझेशन, स्टॅसनायझेशन आणि अल्ट्रा हाय टेम्परेचर पाश्चरायझेशन पद्धत या पद्धती पाहिल्या. त्यानंतर आपण पाश्चराइज दूध कशा पद्धतीनं तयार केलं जातं याचीही माहिती आपण घेतली. त्याचा फ्लो चार्ट आणि त्याचं विस्तृत माहिती आपण या पाठामध्ये पाहिलेली आहे. या ठिकाणी या व्हिडिओला विराम देत आहे. अजूनही आपण घरीच राहायचं आहे. या व्हिडिओंचा वापर अभ्यासासाठी करायचा आहे. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.